पासून की जातींचं महत्त्व साखर धंद्यामध्ये आहेच. बाकीचं तुम्ही काही टाका, किती खतं टाका, तुम्ही रिकव्हरी बदलू शकत नाही किंवा त्या जातीचं पोटेन्शियल जे आहे ते मी पुढे जाताना सांगेल की ते तुम्ही बदलू शकत नाही. ते तसंच असतं त्या जातीचं ऊस उत्पादन साखर उतारा. फक्त रिकव्हरी जी आहे ती कोल्हापूरच्या भागामध्ये तीच जात थोडीशी साखर उतारा जास्त देईल, पुण्यामध्ये थोडंसं कमी देईल आणि आपल्याकडे थोडीशी कमी देईल. हा हवामानानुसार फरक पडेल पण तो इतका पडत नाही, तो मायनर थोडासा फरक असतो. तर अशा पद्धतीने हे काम VSI पाडेगाव इथे कंटिन्यू चालू आहे. म्हणजे आता तुम्हाला या वर्षीच्या जाती आहेत, आणखी 2 वर्षात आम्ही पुढच्या नवीन जाती तुम्हाला देणार आहे. की याच्यामध्ये आपण काय केलं की ऊस प्रजनन संस्था जी कोइंबतूरची आहे त्याच्याबरोबर आपण सामंजस्य करार केला VSIने 2006 साली आणि त्यांच्याशी करार करून, कारण आपल्याला तिथं तुरे भेटत नाही, संकर करायला मर्यादा होतात, म्हणून त्यांच्याकडनं आपण 700-800 जाती आणल्या करार करून आणि त्या कुठं लावल्या, आंबोलीला लावल्या. आपण स्वतःचं संशोधन केंद्र आंबोलीला तयार केले आणि तिथं 2006 पासून संकरीकरणाचं काम चालू आहे. आणि 2007 साली जे संकर केलं त्याच्यातनं एक सुंदर जात तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ते मी तुम्हाला सांगेन की ह्या संशोधन केंद्राचा, समजा ते संशोधन केंद्र स्थापन नसतं केलं VSIने, तर हे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी 2000 साली सांगितलं की तुम्हाला तिथं फक्त 15 क्रॉस होतात आणि त्याच्यातनं काय अपेक्षित जाती गेल्या 20 वर्षात 85 पासून 2000 पर्यंत कुठल्या जाती आलेल्या नाहीत ना पाडेगावकडनं VSIकडनं. हे खंत लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा, महाराष्ट्रात अशी जागेची पाहणी करा आणि तिथं संशोधन केंद्र आपण स्थापन करू. 7 ठिकाणी आपण प्रयोग घेतले, मुळशीपासून किनारपट्टीला की जिथं तुरा येण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात जास्त तुरा आपल्याकडे येतो तो कोल्हापूर भागामध्ये. तर आपल्याला आजऱ्याच्या परिसरामध्ये, आजऱ्याच्या कारखान्याच्या परिसरामध्ये सगळ्यात चांगली जागा भेटली आणि तिथून आपण एक 15-20 किलोमीटरवर आपण स्वतःचं संशोधन केंद्राची जागा स्थापन केली आणि त्याच्यातनं चांगल्या चांगल्या जाती यायला चालू झालेल्या आहेत. त्याच्यातली एक जात प्रसारित झालेली आहे आणि दुसरी आता पुढच्या वर्षी होईल, ती येईल तुमच्यापर्यंत. तर त्याच्यामध्ये फायदा काय आहे की ज्या जाती कोइंबतूरून आणल्या त्याचबरोबर आम्ही काय केलं की ज्या जातीमध्ये समजा साखर उतारा कमी आहे, वेगवेगळ्या स्पेसीज असतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामध्ये सॅकॅरियम ऑप्टिशिनारम बरोबर इरियांथस नावाचं आहे की ज्याच्यात फायबरचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला फायबर पण पाहिजे असतं आणि त्याच्यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे त्या स्पेसीजमध्ये. मग आम्ही त्याचे संकर आंबोलीला केले 2006 साली. त्याच्यातनं काही जाती तयार केल्या 2012ला की त्याच्यात 16% फायबर आहे पण साखर उतारा कमी. मग त्याचा उपयोग काय केला, त्याच्यातल्या ज्या निवडक तुरा येणाऱ्या जाती त्या आम्ही तिथं लावल्या आणि त्याचा संकर आता 671 बरोबर, 8632 बरोबर, 265 बरोबर करायचा प्रयत्न करतो की त्याच्यातनं ज्या जाती येतील त्या निश्चितपणे आपल्याला पाण्याचा ताण सहन करणे असेल किंवा रोग कीड कमीत कमी येणाऱ्या असतील अशा पद्धतीचं काम आता आपण आलोय. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला 15 ते 20 वर्षाचा कालावधी लागला त्या बेसिक संकरापासून ओरिजिनल ज्या साखर उतारा आणि ऊस उत्पादन देणारी जात तयार करण्यासाठी. तर ती जाती आता आपल्याला पुढच्या 4-5 वर्षात महाराष्ट्रासाठी उपलब्ध होणारच आहे. तर याच्यामध्ये पाडेगावला पण आपण तुम्हाला माहिती आहे की ऊस जाती तयार करण्याचं काम कोइंबतूरच्या मदतीने ते करतात आणि हे आंबोली संशोधन केंद्रामध्ये सुद्धा आपण आता 6 पासून काम तिथं करतोय. आता आपल्या राज्यामध्ये ज्या जाती आहेत की आता